नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जे की नवीन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. तेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. सर्व काही माहिती त्याच्या संदर्भातील संपूर्ण एक्सप्लेनेशन आपण जाणून घेणार आहोत. कधी तुमच्या अकाउंटमध्ये तो हप्ता येणार, कारण की हप्त्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचं अपडेट इथे समोर आले आहे. त्याचबरोबर या हप्त्यासाठी जे की सर्व डॉक्युमेंट्स कोणते अपडेट करावे लागणार हे देखील नवीन कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य कृषी विभागाच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली तीच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी 2 मिनिटात सांगणार आहे. कारण की आता लवकरच तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत यांना पुढील हप्ता भेटेल अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आली. जसं की आपण सर्वांना माहिती आहे की गेल्या काही दिवसांमध्ये जे की रम्मी खेळण्याच्या वादामुळे पहिले कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांना निलंबित करून त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या दुसरा जे की कृषी मंत्री आता त्यांच्याकडे जो पदभार देण्यात आलेला आहे ते म्हणजे दत्तात्रय भरणे हे जे की एक आमदार असून त्यांच्याकडे हा सर्व काही पदभार देण्यात आला आहे. आणि यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट्स देण्यात आले आहे, जे की आपण पहिले 2 दिवसापूर्वी सांगणार होतो, परंतु थोडा व्हिडिओ इथे लेट येऊ लागला आहे. याच्या संदर्भातील जे महत्त्वाचे मेन पॉईंट आहे शेतकरी म्हणून जे शेतकऱ्यांचे थकीत प्रश्न याच्यावरतीच जे की कृषी मंत्र्यांनी एका प्रेस कॉन्फरन्स म्हणून त्यांनी माहिती कळवलेली आहे. आणि याच्यावरती लवकरच आपण सर्व काही प्रक्रिया पुढील राबवू किंवा ह्या मागण्या शासनापर्यंत लवकरच पोहोचू आणि त्यांचे सोल्युशन म्हणजेच त्या मागण्याचं समाधान शेतकऱ्यांना देऊ. त्याच्यामध्ये मुख्य मागण्या कोणत्या काय प्रश्न तेच आपण थोडक्यात जाणून घेऊया. आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती ती देखील ते आपण सर्व काही जाणून घेणार आहोत. तर शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की त्यांनी सर्वतः तर सांगितलं आहे की जेवढा मागील थकीत पीक आहे, जे की राज्य शासनाने एक ग्वाही दिलेली होती, जे की मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी शेतकरी की लवकरच पीक भेटले किंवा राहिलेला पीक मध्ये देऊ. तर हा एक प्रश्न शेतकऱ्यांचा खूप दिवसापासून होता. राज्यातील बरेच काही शेतकऱ्यांच्या 2024च्या खरीप हंगामातील किंवा 2023च्या देखील खरीप हंगामातील राहिलेला पीक मग त्यांना अद्याप भेटला नव्हता. तर लवकरच त्यांना तो पीक आता जमा होईल किंवा हे प्रश्नाचं उत्तर याचं सोल्युशन लवकरच आता कृषी खात्याच्या माध्यमातून करण्यात येईल अशी ग्वाही किंवा असा शब्द हा कृषी मंत्र्यांनी तिथे दिलेला आहे. त्याचबरोबर शेतकरी राज्यातील वेळ वारंवार आता जे की बऱ्याच दिवसापासून जसे की PM किसानचा 20वा हप्ता वितरण झाला, तर त्याच हप्त्याच्या पासून जेवढे पण शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत तर तो प्रश्न म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत येणाऱ्या 7व्या हप्त्यासंदर्भातील तर हा देखील प्रश्न इथे सोडवणार आहे. कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांचं म्हणणं पडलं आहे की आता नमो शेतकरी ही योजना बंद करण्यात आली आहे परमनंटली, परंतु असं काही नाही शेतकऱ्यांनो. कारण की कृषी मंत्र्यांनी थेट इथे सांगितलं आहे की त्याची देखील अंमलबजावणी करण्यात येईल. आता तो हप्ता कधी येणार या संबंधीची थोडक्यात माहिती इथे जाणून घ्या. तत्पूर्वी एक महत्त्वाचा अपडेट हे देखील आहे की ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झाले परंतु अद्याप त्यांच्या अकाउंटमध्ये आलेली नाही, ती देखील लवकरच त्या अकाउंटमध्ये येऊन जाईल. फक्त त्यांचं सर्व काही डॉक्युमेंट्स ते क्लिअर आहे की नाही ते एकदा नक्कीच चेकआउट करून घेऊ शकता. कारण की ज्या बँकेत ते पैसे DBTच्या किंवा इतर काही माध्यमांतून येतात तर ते नक्कीच पूर्णतः सर्व काही क्लिअर आहे की नाही त्याची KYC वगैरे तर ते नक्कीच एकदा चेकआउट तिथे करून घ्या. त्याचबरोबर शेतकरी म्हणून आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा जो पुढील 7वा हप्ता आहे, अर्थातच त्याच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं अपडेट देण्यात आलेलं आहे की ज्यावेळी पण शेतकऱ्यांना 6वा हप्ता तिथे भेटला नव्हता तर त्या देखील शेतकऱ्यांना शेतकरी आता 6वा हप्ता प्लस 7वा हप्ता 2 प्लस असे 4,000 रुपये आणि राहिलेले जर कधी मागील सर्व काय असेल तर 8,000 रुपयापर्यंतचे पैसे त्या शेतकऱ्यांना तिथे भेटणार आहे. त्याचबरोबर 3,000 भेटणार का 2,000 भेटणार, कारण की मागील एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता त्याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांच्या ह्याच कमेंट्स होत्या की मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द होता तो 3,000 रुपये येणार का नाही. तर शेतकरी याच्या संदर्भातील डेडिकेटेड ठोस अपडेट अद्यापही उपलब्ध नाही, तर याच्या संदर्भात जास्त काही आपण सांगू शकत नाही. अर्थातच 2 दिवसा ज्या दिवशी हप्ता वितरण त्याच्या 2 दिवसा पहिले सर्व काही याची संदर्भातील माहिती येत असते ती देखील नक्कीच कळवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करू. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे हे देखील प्रश्न होते की आमचा FTOचा जो ऑप्शन आहे तो बंद आहे, जसं की याच्या संदर्भातला आपण मागील व्हिडिओमध्ये देखील सविस्तर माहिती घेतली होती की FTOचा ऑप्शन त्याच वेळेस चालू होतो ज्यावेळेस हप्ता वितरणाच्या अगोदर 24 ते 48 तासाच्या आत थोड्या कालावधीसाठी तो ऑप्शन तिथे चालू होतो. तर नक्कीच शेतकऱ्यांना आता हप्ता कधी रिलीज होणार, कारण की शेतकऱ्यांना बऱ्याच काही माध्यमातून न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून जसं की आपण एक व्हिडिओ बनला होता की नक्कीच रक्षाबंधनाच्या मुहूर्तावरती जे की नमो शेतकरीचा हप्ता वितरण होणे, परंतु असं काही झालं नाही, याचा कोणताही GR आलेला नाही. शेतकरी म्हणून विलंब याच्यामुळेच लागण्यात येऊ लागला असं काही बऱ्याच काही माध्यमांच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात येऊ लागली की मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे येणारे मंथली जे की 1,500 रुपये त्याच्यामध्ये अतिरिक्त वाढ करून त्याच्यामध्ये 600 रुपये प्लस करून महिन्याला 2,100 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये देण्याचं काम सध्याच्या स्थितीला राज्य शासन करू लागले. कारण की येणारे पुढील हप्ते
ते जे आहे की आता थेट जे आहे की मुख्यमंत्र्यांनी एका भाषणामधून सांगितलं शेतकऱ्यांनो, एका ठिकाणी ते बोलत असताना मागील 2 दिवसापूर्वी, तर त्यांनी सांगितलं की बरेच काही लोक आम्हाला विरोधी पक्षातील ट्रोल करत होते की निवडून आल्याच्या नंतर सरकार सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर ही लाडकी बहीण योजना बंद करण्यात येईल, परंतु आम्ही असं कधीच होणार नाही आणि दिलेला जो शब्द आहे, जो आम्ही ज्यावेळेस निवडणुकीचा अर्थ दिलेला होता, तर नक्कीच तो पाळून देखील सर्व काही लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी पुढील येत्या काळात याच्यात अतिरिक्त वाढ करून ते सर्व काही पैसे देण्याचे काम आम्ही करतच करू असं त्यांनी म्हटलं आहे. अर्थातच 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या काळात आता पुढील भेटू शकतो अशी देखील माहिती कळवण्यात येऊ लागली शेतकऱ्यांना स्वतः मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून. तर काही ना काही याच्याचमुळे हप्त्याला विलंब झाला असे मला काही हरकत नाही. तर हप्ता शेतकऱ्यांना तुम्हाला सांगू शकतो की आता हप्ता कधी वितरण होणार, काय वितरण होणार, बरेच काही शेतकऱ्याच्या प्रतीक्षेत आहे. तर तुम्हाला सांगू शकतो की जी कृषी खात्याच्या माध्यमातून माहिती देण्यात येऊ लागली, त्याचबरोबर एक राज्य शासनाच्या माध्यमातून जी काही माहिती आहे त्याच्या आधारे तुम्हाला सांगू शकतो की 15 ऑगस्टपर्यंत हप्ता वितरण होऊ शकतो शेतकरी म्हणून, कारण की भरपूर प्रॉब्लेम्स हे शासनाचे सध्या चालू अशी देखील माहिती बऱ्याच काही माध्यमातून देण्यात येऊ लागली. तर तुम्हाला सांगू शकतो शेतकरी जर कधी तुमचं आधार सेडिंग, लँड सेडिंग, KYC सर्व काही ऑप्शन तिथे बंद असेल तर नक्की जरा चेकआउट करून घ्या, कारण की बऱ्याच काही शेतकऱ्यांना PM किसान त्याचा हप्ता प्राप्त झाला नाही, तर त्या शेतकऱ्यांना नमोचं देखील भेटणार नाही. ज्यांना PM किसानचा सुरळीतपणे आला असेल तर त्यांना नक्कीच नमोचं देखील येऊन जाईल. परंतु जर कधी तुमच्याकडे फार्मर युनिक ID कार्ड नसेल तर काही ना काही प्रॉब्लेम तिथे येऊ शकते. तर शेतकरी हेच एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट होतं जे की तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचं काम केलं. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटली असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा, त्याच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. येथे देखील त्या काळातील असलेच महत्त्वाचे व्हिडिओज बघण्यासाठी. तर मिळवा काय नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.